सर्वांना नमस्कार. मी ॲस्ट्रो तृप्ती. आज आपण जाणून घेणार आहोत राशीचक्रातील सर्वात बुद्धिमान, सर्वात विचारशील आणि सर्वात वेगळा दृष्टिकोन ठेवणारी कुंभ राशी आणि या कुंभ राशीचे पुरुष कसे असतात याच्याविषयी आपण आज साध्या सोप्या भाषेत सविस्तर व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत. आता जर कुंभ रास पाहिली तर कुंभ राशी 11वी राशी आहे. निसर्ग कुंडलीत लाभस्थानात म्हणजे 11व्या स्थानात येते आणि या राशीच्या लोकांना आयुष्यात बुद्धीच्या जोरावर यश, मान सन्मान आणि आर्थिक लाभ मिळवण्याची विशेष क्षमता लाभलेली असते. कुंभ राशीचे स्वामी साक्षात शनी महाराज, जे संपूर्ण विश्वाचे न्यायाधीश, कर्म, शिस्त, न्याय आणि वास्तववाद याचे कारक ग्रह आहेत. विशेष म्हणजे मकर आणि कुंभ या दोन्ही राशी या शनी महाराजांच्या आहेत आणि कुंभ रास ही त्यांची मूळ त्रिकोण रास मानलेली आहे. त्यामुळे या राशीवर विश्वाचे न्यायाधीश शनी महाराजांची विशेष कृपा असल्याचं मानलं जातं. आता कुंभ राशी वायुतत्वाची आहे, पुरुष तत्वाची आहे, स्थिर राशी आहे. वायुतत्वामुळे इथे विचारांमध्ये गती अगदी प्रचंड असते. वायू वेगाने, कोटीच्या कोटी उड्डाणे हे जे आपले शब्द आहेत ते वायू वेगाने ही माणसं विचार करत असतात. आणि पुरुष तत्वामुळे यांच्यामध्ये निर्णय क्षमता, धाडस अत्यंत चांगलं असतं. स्थिर राशीमुळे एकदा जे ठरलं ते ठरलं, यांची मतं बदलत नाहीत. कुंभ राशीचे पुरुष बाहेरून शांत दिसतात, पण त्यांच्या मनामध्ये प्रचंड विचारांचं वादळ सुरू असतं, हेही तेवढंच. एखादा प्रश्न इतरांना अवघड वाटत असेल, तोच प्रश्न कुंभ पुरुष वेगळ्या पद्धतीने, साध्या सोप्या पद्धतीने सोडवतात, कारण त्यांची विचार करण्याची शैलीच इतरांपेक्षा वेगळी असते. या राशीच्या लोकांची इच्छाशक्ती अत्यंत प्रबळ असते. एकदा ध्येय ठरवलं की ते पूर्ण होईपर्यंत ते स्वस्थ बसत नाहीत. त्यांना ज्ञानाची प्रचंड आवड असते. सतत काहीतरी नवीन नवीन शिकायचं, समजून घ्यायचं आणि स्वतःला अपडेट ठेवायचं ही सवय कुंभ राशीच्या पुरुषाची असते. कुंभ राशीचे पुरुष दिसायला साधे असले तरी बुद्धिमत्तेची खोली अनेकांना फार उशिरा समजते. अनेक लोक त्यांना सामान्य समजतात, पण एखाद्या कठीण परिस्थितीत हे लोक असे उपाय शोधतात की सर्वजण आश्चर्यचकित होतात. या लोकांना गर्दीत राहण्यापेक्षा निवडक लोकांमध्ये राहणं जास्त आवडतं. मैत्री करताना देखील हे लोक फार विचारपूर्वक करतात. प्रत्येकाशी लगेच मैत्री होत नाही, पण एकदा एखादी व्यक्ती त्यांच्या विश्वासात आली तर ती मैत्री आयुष्यभर टिकू शकते. कुंभपुरुषांच्या बोलण्यात एक वेगळीच प्रगल्भता असते. ते मोजकेच बोलतात, पण बोलताना मुद्देसूद बोलतात. त्यामुळे अनेक लोकांना त्यांच्याशी बोलायला खूप आवडतं. पैशांच्या बाबतीत पाहिलं तर कुंभ राशीचे पुरुष अत्यंत हुशार असतात. हे लोक पैसे कमवत नाहीत, तर पैशातून पैसा कसा कमवायचा हे देखील स्किल त्यांच्याकडे उपजत असतं. योग्य गुंतवणूक, योग्य नियोजन, भविष्याचा विचार करून आर्थिक निर्णय घेण्याची क्षमता यांच्यामध्ये असते. विशेष म्हणजे त्यांचा भाग्योदय अनेक वेळा लवकर सुरू होतो. वयाच्या 26व्या वर्षी हा एक मोठा पहिला टप्पा असू शकतो त्यांच्या भाग्योदयाचा. त्यानंतर 30 आणि 36व्या वर्षी पुन्हा प्रगतीची संधी मिळू शकते. त्यामुळे आयुष्याच्या उत्तरार्धात कुंभ राशीची लोक एकदम शांत, आर्थिक स्थैर्य संपन्न असतात. आणि सामाजिक कार्याचीही त्यांची खूप आवड असते. दानधर्म करतात, पण त्याची ते कधीही जाहिरात करत नाहीत. आपल्या कुलदेवतेवर त्यांची विशेष श्रद्धा असते. आता जर आपण वैवाहिक जीवनाबद्दल बोलायचं झालं तर कुंभ राशीचे पुरुष त्यांच्या जोडीदारावर पूर्ण विश्वास ठेवतात. सतत संशय घेणं, चौकशी करणं किंवा पॉझिटिव्ह वागणं त्यांना अजिबात आवडत नाही. पण एक गोष्ट लक्षात घ्या, या लोकांसाठी विश्वास सर्वात महत्त्वाचा असतो. जर जोडीदाराने त्यांचा विश्वास जपला तर ते आयुष्यभर त्याची साथ देतात, पण एकदा विश्वास तुटला तर ते मागे वळून कधीच पाहत नाही. त्यांच्या संततीवर त्यांचं विशेष प्रेम असतं. मुलांच्या शिक्षणाकडे, भवितव्याकडे, संस्कारांकडे ते विशेष लक्ष देतात. आईवर त्यांच्या विशेष प्रेम असतं. वडिलांचा ते आदर करतात, पण भावनिकदृष्ट्या आईशी त्यांची अधिक जवळीक असू शकते. करिअरच्या बाबतीत पाहिलं तर अकाउंट्स आहे, फायनान्स आहे, मेडिकल, न्यायव्यवस्था, संशोधन, IT, व्यवस्थापन, सल्लागार क्षेत्र, रिसर्च हे लोक, या क्षेत्रांमध्ये लोक खूप यशस्वी होतात. विवाहासाठी कुंभ राशीच्या पुरुषांनी विशेषतः मिथुन आणि तुळ राशीचा जोडीदार निवडावा असे ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितले. आणि कुंभ राशीचा जोडीदार नक्की चालू शकतो, कारण या राशी वायुतत्वाच्या आहेत. बौद्धिक स्तरावर एकमेकांना समजून घेऊ शकतात. मात्र शक्यतो कर्क राशीशी विवाह टाळावा, कारण ही षडाष्टक योगातील राशी आहे असं ज्योतिष सांगतं. कारण कुंभ राशी ही बुद्धीने विचार करते आणि कर्क राशी भावनांनी विचार करते.
त्याच्यामुळे विचारसरणीमध्ये मोठा फरक निर्माण होतो. आणि एक शेवटी गोष्ट लक्षात घ्या, कुंभ रास म्हणजे फक्त बुद्धिमत्ता नाही, तर न्याय, प्रामाणिकपणा, शिस्त, दूरदृष्टी आणि स्वतःच्या कर्तृत्वाने यश मिळवण्याची क्षमता म्हणून राशीचक्रातील सर्वात बुद्धिमान, दूरदृष्टी असलेली आणि भविष्याचा विचार करणारी रास म्हणून कुंभ राशीकडे पाहिलं जातं. आपणही कुंभ राशीचे आहात का? आणि असल्यास होय मी कुंभ राशीचा आहे अशी कमेंट करा. आणि माझा हा व्हिडिओ आवडल्यास नक्की मला कमेंट करून कळवा. धन्यवाद. जय ज्योतिष.